स्टुडिओ इन द मेकओव्हर कॅफे. मी निवेदिता. तर आज मी घेऊन आली आहे लॉंग हेअरवरती लेअर कट कसा करायचा, केसांना मूवमेंट कशी द्यायची. तर बघूयात आपण. आणि हा व्हिडिओ स्किप करू नका कुठेही, शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला काहीतरी छान शिकायला मिळणार आहे आज. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तर चला स्टार्ट करूया. आज मी तुम्हाला हेअरकट दाखवणार आहे माझ्या डमीवरती. हेअरकट देण्याच्या आधी हेअर वॉश पण देऊ शकता. आणि नसेल तर हेअर वॉश द्यायचा नसेल, जर क्लायंट हेअर वॉश करून आलेला असेल तर फुल्ली स्प्रे करायचा, हेअर स्प्रे करून घ्यायचा, वॉटर स्प्रे करायचं, जेणेकरून हेअरकट खूप चांगलं होतं. वेट हेअरवरती केस खूप छान कट केल्या जातात आणि सेक्शन खूप छान निघतात. त्यामुळे केसांना वेट करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सेक्शनिंगमध्ये काम करायचं आहे. परफेक्ट हेअरकट हवा असेल तर सेक्शनिंगमध्ये काम करणं गरजेचं असतं आणि त्यामुळे केसांना वेट करणं, ओलं करणं जास्त गरजेचं असतं. चला तर आता पार्टिंग त्याचे सेक्शन कसे काढायचे. हेअर्सला प्रॉपरली वेट करून झालेला आहे आणि आता टँगल फ्री करून घ्यायचे आहेत, कोंब करून घ्यायचं आहे प्रॉपरली आणि मग सेक्शन काढून घ्यायचं आहे. आता ह्याचे सेक्शनिंग जरा वेगळे आहेत. नेहमीप्रमाणे आपण 4 सेक्शन किंवा असे सेक्शनिंग नाही आहे किंवा एंड टू इयर टू इयर नाही आहे. तर ह्याचे सेक्शन कसे आहेत ते दाखवतो. सेक्शन काढून घ्यायचे आहेत. आता यात वेगळं काय आहे, यात हॉर्स शू सेक्शन काढलेलं आहे, पार्टनिंग केलेलं आहे. याला हॉर्स शू म्हणतात. आता का तर घोड्याची नाल जी असते त्या टाईपमध्ये हा सेक्शन असा काढलेला आहे. त्यानंतर नेप एरियापासून साईडने आपण प्रोफाईल लाईन क्रिएट केलेली आहे, 2 पार्ट केले आहेत. सो असे आपण 1 2 3 4 5 एवढे सेक्शन काढलेले आहेत. सो आपण आता हा हेअरकट स्टार्ट करताना आपण या 2 सेक्शनवरती काम करायचं आहे आणि नंतर मग बॅकचे 2 सेक्शनवरती आणि सगळ्यात लास्टमध्ये फ्रंट सेक्शनवरती काम करायचं आहे. ठीक आहे. स्टार्ट करण्याच्या आधी याचा गाईडलाईन्स फाइंड आउट करायचे की मला कुठनं लेअरिंग स्टार्ट करायचे. सो क्लायंटला विचारून घ्यायचं तुम्हाला लेअर्स कुठनं हवे आहेत. आता हे डमी आहे त्यामुळे मी हिचे हेअर्स फार कमी कट करणार आहे आणि असे समोरून 2 घ्यायचे, 2 सेक्शन घ्यायचे छोटे छोटे आणि हिच्या नोजच्या पुढे दोन्ही घ्यायचे आणि ह्याला बरोबर नोजच्या पुढे घेऊन फ्रंटमध्ये असा कट करायचा. ओके. वेट हेअर करायचे आणि छोटासा सेक्शन घ्यायचा आहे. बघू शकता नोजच्या पुढे घ्यायचं आहे. सो ही माझी गाईडलाईन. परत छोटे छोटे सेक्शन घेऊन आपल्याला या सेक्शनवरती काम कट करायचं आहे. छोटे छोटे सेक्शन घ्यायचे, परत कट करून घ्यायचे. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की छोट्या सेक्शनवरती काम करायचं. जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल हेअरकटमध्ये तर एकदम छोट्या सेक्शनमध्ये काम करायचं.
तुम्ही बघू शकता किती छान लेअर कट आहे. सो इतका सुंदर लेअर पडलेला आहे. आता सेम आपल्याला या साईडने कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर सेम याला पण फ्रंटमध्ये घेऊन कट करायचं आहे. आपण ऑलरेडी गाईडलाईन काढलेली आहे, सो आपल्याला कट करायला सोपं जातं. गाईडलाईनला फक्त फॉलो करायचं असतं. सो ही आपली गाईडलाईन आहे आणि आता याला जस्ट खूप इझी हेअरकट आहे, काहीच रॉकेट सायन्स नाही आहे. बघू शकता लेयर्स पण खूप छान पडलेले आहेत, या साईडनी पण आणि या साईड. सो आपले साईडचे सेक्शन कट झालेले आहे. आता आपण बॅकला काम करणार. बॅकचं सेक्शन असं आहे. ठीक आहे. आधी साईडच्या सेक्शनला क्लिप लावून घ्यायची. बॅकचा हा सेक्शन घ्यायचा आहे. आता या सेक्शनला कसं कट करायचं आहे, तर या सेक्शनला या साईडमध्ये कट करायचं आहे. कुठे? या साईडमध्ये. आता मी इथनं गाईडलाईनला एक सेक्शन घेणार आहे फक्त. सो ही माझी गाईडलाईन आहे. इथे गाईडलाईन सापडली आहे. आणि आता याला कट करून घ्यायचं. परत या थोडी गाईडलाईन करायची आणि छोटासा सेक्शन घ्यायचा. आता बोलू नको. आता परत यांना घ्यायचं आहे आणि इकडेच या साईड. आणि गाईडलाईन भेटते जस्ट कट करून घ्यायचं. सो ही साईड डन झालेली आहे. आता या साईडला बोलूया.
दिस इज अवर गाईडलाईन. सो कट करायचं आहे. तुम्ही बघू शकता की खालनं हेअर्स कसे कट झाले, कुठल्या शेपमध्ये आलेलं आहे. सो असे खूप भारी लेयर्स पडतात. सो बॅकचे आपले हेअर्स कट झालेले आहेत. आता आपला फक्त हा जो आपण हॉर्स शू सेक्शन काढलेला आहे तो फक्त बाकी आहे. तर तो कसा कट करायचा ते बघूयात. सो आता फ्रंटचे हेअर कसे कट करायचे ते बघूयात आपण. परत एकदा सांगते की सेक्शनिंगमध्ये काम करायचं आहे. छोटे छोटे प्रॉपर बारीक सेक्शन घ्यायचे. आता मी इथे फ्रंटनी छोटासा सो फ्रंटचा थोडासा सेक्शन घेतला आहे आणि आता याला इकडनं जी आपण गाईडलाईन घेतली होती ती घ्यायची आहे आणि परत इकडनं जी गाईडलाईन घ्यायची होती ती घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला फ्रंटचा सेक्शन कट करायचा आहे. ठीक आहे. आणि हा आता 90 डिग्रीमध्ये कट करायचा आहे. 90 डिग्री म्हणजे कसा, आपला हा हेड शेप आहे तर याच्या 90 डिग्रीमध्ये कट करायचा आहे. सेक्शन कट झालं. नेक्स्ट सेक्शन.
सो आधी असे केस घ्यायचे आणि जर असं शेपूट दिसत असेल तुम्हाला सो हे असं कट आणि बघू शकता विदाउट ब्लो ड्राय पण ह्याच्यात मूवमेंट आहेत आणि सुंदर दिसतोय हे कट. आणि फ्रंटची पण बघू शकता किती छान दिसतोय. सो पण आता याची फेस फ्रेमिंग बघूयात. ह्याला तसं तर फेस फ्रेमिंग करायची गरज नसते. दाखवते की असं जेव्हा आपण केस वर उचलायचे. हा ट्रायंगलमध्ये पोर्शन काढलेला आहे आणि फ्लिक्स कट करायचे. साईड फ्लिक्स ज्यांना म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट फ्लिक्स कसे कट करायचे तर मी जास्त कट नाही करणार आहे याला. बस कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हेअरकट कसा वाटला, ट्युटोरियल कसं वाटलं नक्की मला कमेंट करून कळवा. नवीन कुठला व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, नवीन ट्युटोरियल शिकायचं असेल हेअरकटबद्दल तर रिक्वेस्ट करा मला कमेंट करून. सो त्याप्रकारे मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येणार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.